नुकतंच पार पडलेल्या 66व्या ग्रॅमी पुरस्कारात भारतानं जोरदार कामगिरी केली आहे। शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांचा फ्युजन बँड शक्तीनं जगभरात भारताचा डंका वाजवलाय। शक्तीच्या धिस मोमेंट या अल्बमला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळालाय। नेमकं काय आहे या अल्बममध्ये आणि हा फ्युजन बँड आहे तरी काय पाहूयात। 23 जून 2023 ला शक्तीनं त्यांचा पहिला अल्बम धिस मोमेंट रिलीज केला होता। या अल्बममध्ये एकूण 8 गाणी असून त्याद्वारे शक्ती बँडचा प्रवास, त्यांचा संघर्ष अधोरेखित करण्यात आलाय। यासाठीच ईस्टर्न आणि वेस्टर्न म्हणजेच हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीताचं मिश्रण करण्यात आलंय। खरं तर हीच शक्तीची फाउंडिंग आयडिया होती। भारतीय संगीताला जॅझ एलिमेंट्ससह एकत्रित करत अकॉस्टिक फ्युजनद्वारे हा बँड संगीत सादर करत असतो। इंग्लिश गिटार वादक जॉन मॅकलॉफ्लिन, भारतीय व्हायोलिन वादक एल शंकर, तालवादक झाकीर हुसेन आणि TH विक्कू म्हणजेच विनायक राम यांनी एकत्र येत 1973 मध्ये शक्ती बँड तयार केला होता। 1978 मध्ये मात्र शक्तीची मूळ टीम विस्कळीत झाली आणि त्यानंतर डायरेक्ट 90च्या दशकाच्या उत्तरार्धात शंकर महादेवन आणि सेल्वा गणेश विनायक राम हे शक्तीसोबत जोडले गेले। 2020 मध्ये व्हायोलिन वादक गणेश रामगोपालन यांनी बँडमध्ये एंट्री घेतली आणि या भन्नाट टीमनं मग कमालच केली। धिस मोमेंट हा पहिला अल्बम त्यांनी रिलीज केला आणि याच अल्बममुळे शक्ती बँडला यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे आणि ही अख्ख्या भारतासाठी गर्वाचीच गोष्ट आहे।